पुष्पा 2 या सिनेमानं आतापर्यंत भारतीय चित्रपट सृष्टीचे अनेक रेकॉर्ड्स तोडले आहेत। पण हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांना असा प्रश्न भेडसावू लागलाय की खरंच लाल चंदन अर्थात आपल्या मराठी भाषेत बोलायचं झालंच तर रक्तचंदन हे इतकं महाग भावाने विकलं जातं का? आपल्या घरातल्या आजीच्या बटव्यात रक्तचंदनाची बाहुली नेहमी असायची, त्याचा उपयोग मुकामार लागल्यावर व्हायचा एवढंच आपल्याला ठाऊक होतं। पण या चित्रपटाच्या निमित्ताने त्याचे अनेक फायदे आणि उपयोग समोर येऊ लागलेत। यासाठी आम्ही काही रिसर्च केले। काही ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर रक्तचंदनाची स्टिक आम्ही सर्च केली तर त्यावर 50 ते 60 ग्रॅम रक्तचंदनाच्या स्टिकची किंमत जवळपास 400 रुपये सांगण्यात आली। म्हणजे जवळपास 1 किलोला 8000 रुपयांची किंमत आहे आणि तीही आपल्या भारतामध्ये। रक्तचंदनाची झाडे विविध आकारात वाढतात, त्यामुळे त्याचं वजन सारखं नसतं, पण साधारणतः प्रत्येक झाड 27 ते 36 किलो भरते अशी माहिती AI ने दिली। त्यामुळे एका झाडामागे 8000च्या हिशोबाने 2,88,000 रुपयांची कमाई होऊ शकते। इतर देशांमध्ये ट्रान्सपोर्ट आणि मागणीचा अभ्यास करता हीच किंमत दुपटीने वाढते। BBC वृत्तवाहिनीच्या म्हणण्यानुसार चीन, जपान, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिरात या देशांमध्ये रक्तचंदनाला अधिक मागणी आहे। चीनमध्ये याची सर्वाधिक मागणी आहे। मुरली कृष्णा यांनी सांगितलं होतं की चीनमध्ये 14व्या शतकापासून 17व्या शतकाच्या मध्यापर्यंत शासन करणाऱ्या मिंग वंशाच्या राजवटीत रक्तचंदनाची लोकप्रियता होती। त्यांनी सांगितलं सुरुवातीला याची मागणी जपानमध्येही अधिक होती, कारण जपानमध्ये लग्नाच्या वेळी गिफ्ट केलं जाणारं शमीशेन हे पारंपरिक वाद्य बनवण्यासाठी रक्तचंदनाच्या लाकडाचा वापर व्हायचा। मात्र आता ही परंपरा हळूहळू लोप पावत आहे। इंग्रजी वर्तमानपत्र चायना डेलीच्या मते मिंग वंशाच्या शासकांना रक्तचंदनापासून बनलेलं फर्निचर इतकं आवडायचं की त्यांनी शक्य तितक्या ठिकाणाहून ते मागवलं होतं। मिंग वंशाच्या शासकांकडे हे वेड इतकं पराकोटीचं होतं की तिथे रेड सॅन्डलवूड म्युझियम आहे। या संग्रहालयात रक्तचंदनापासून बनवलेलं फर्निचर आणि शोभेच्या वस्तू आहेत। रक्तचंदनाची झाडं ही मुख्यतः आंध्र प्रदेशच्या तामिळनाडूला लागून असलेल्या चित्तूर, कडप्पा, कुर्नूल आणि नेल्लोर या 4 जिल्ह्यात पसरलेल्या शेषाचमलच्या पर्वतरांगांमध्ये आढळतात। जवळपास 5 लाख स्क्वेअर हेक्टरच्या परिसरात पसरलेल्या जंगलात आढळणाऱ्या रक्तचंदनाच्या झाडाची सरासरी उंची ही 8 ते 11 मीटर असते। हे झाड सावकाश वाढतं, त्यामुळे त्याच्या लाकडाची घनताही अधिक असते। तज्ञ सांगतात की लाल चंदनाचं लाकूड हे इतर लाकडांपेक्षा अधिक वेगानं पाण्यात बुडतं, कारण त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असते। हीच खऱ्या रक्तचंदनाची ओळख असते। खरं तर रक्तचंदन हा एक वेगळ्या जातीचा वृक्ष आहे। त्याचं लाकूड लाल असतं, पण त्याला पांढऱ्या चंदनाप्रमाणे सुगंध नसतो। रक्तचंदनाप्रमाणे रक्तचंदनाचा वापर हा साधारणपणे औषध किंवा अत्तर बनवण्यासाठी किंवा हवन पूजापाठ यामध्ये होत नाही। मात्र रक्तचंदनापासून महागडं फर्निचर आणि सजावटीचं सामान बनतं। त्याच्या नैसर्गिक रंगाचा वापर कॉस्मेटिक्स आणि मद्य बनवण्यासाठीही होतो। रक्तचंदनाची आपण शेती करू शकतो का? कमी पाण्यात तसेच कमी खतामध्ये आणि अत्यंत हलक्या प्रतीच्या जमिनीत येऊन बळीराजाला बक्कळ पैसा मिळवून देणारा वृक्ष म्हणजे रक्तचंदनाचे झाड। चंदन लागवडीसाठी हवामान हे कोरडे उष्ण आवश्यक असते, तसेच ते चंदनाच्या वाढीसाठी चांगले मानले जाते। या दृष्टिकोनातून भारतात त्याच्या लागवडीसाठी सर्वोत्तम वेळ मे ते जून मानला जातो। लाल चंदन लागवडीसाठी जास्त खर्च येत नाही। लाल चंदनाची रोपे तुम्हाला सरकारी किंवा खाजगी नर्सरीमध्ये अगदी सहजपणे मिळून जातील। लाल चंदनाच्या एका रोपाची किंमत 100 ते 160 रुपयादरम्यान असते। याचबरोबर लागवड करताना पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन आणि तणापासून रोपांचे संरक्षण करणे गरजेचे आहे। योग्य व्यवस्थापन करून शेतकरी वर्ग चांगले उत्पन्न कमवू शकतो।